नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 4 मे रोजी नीटची परीक्षा होणार आहे। यासाठी आपण सर्वजण गेली 2 वर्ष अहोरात्र मेहनत करत आहात विद्यार्थी मित्रांनो, आणि तीही वेळ आपली रविवार रोजी 4 मेला ठरलेली आहे। मला कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण भरपूर मेहनत केली आहे 2 वर्ष। जर विषयाचा विचार केला आपण तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तीनच विषयावरती आपली ही परीक्षा होणार आहे। याबाबत सर्व कल्पना देखील आपल्याला आहे विद्यार्थी मित्रांनो। पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न असणार आहे की हे जे मुद्दे मी काही आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जर याच्यावर आपण लक्ष दिलात, व्यवस्थित फॉलो केलात तर 100% आपला जो नीटचा स्कोर आहे तो एक 10 ते 20 मार्कांना वाढू शकतो विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या सर्वांसाठी। तर या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही बारकावे आहेत जे प्रत्येक नीटच्या ॲस्पिरंटनी लक्ष देणं, लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। तर विद्यार्थ्यांना या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। नीट करिता लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे नीट एक्झामला जाण्या अगोदर ज्या काही गोष्टी लागतात, जे काही डॉक्युमेंट्स लागतात, ज्या काही गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं आहे, मला कल्पना आहे की 90 ते 99% गोष्टींची आपल्याकडून ऑलरेडी तयारी झालेली आहे। पण काही अशा गोष्टी मिसिंग असू शकतात की ज्या कदाचित आपल्या आजही रेडी नसतील। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हाच प्रयत्न असणार आहे की तुमची जी तयारी आहे ही 100% असावी। मला खात्री आहे की तुम्ही थेअरीमध्ये बेस्टच असाल, प्रॅक्टिस चांगली झाली असणार आहे। पण ज्या काही गोष्टी एक्झामिनेशनसाठी हव्या आहेत, ज्या काही गोष्टी एनटीएच्या आहेत, जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, हे देखील आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे। कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये हा पेपर पहिल्यांदा सामोरे जाणार आहात। जवळपास 180 मिनिटांची परीक्षा असणार आहे, 180 प्रश्न आहेत आणि एनटीएने केलेला हा बदल पहिल्यांदाच आपण सामोरे जाणार आहात सगळे विद्यार्थी। त्यामुळे पहिला मुद्दा जो यामध्ये मी सर्वात महत्त्वाचा असं मी मानतो विद्यार्थ्यांनो, की या परीक्षेला जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे तुम्हाला नीटचं ॲडमिट कार्ड। तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, जाताना परीक्षेला ॲडमिट कार्ड घेऊन जा। व्यवस्थित त्याबाबत काळजी घ्या। त्याबाबत तुम्हाला कशा पद्धतीने त्याचं बॅग बनवायची आहे, काही कशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या पाऊचमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या, तुमचं आयडेंटिटी प्रूफ असेल, ह्या सर्व गोष्टी, तुमचं पेन असतील किंवा बाकीच्या लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत एक्झामसाठी, याची तुम्हाला ऑलरेडी खातरजमा करून घ्यावी लागणार आहे परीक्षेला जाण्या अगोदर। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की फोटो आयडी प्रूफ। आता फोटो आयडी प्रूफ विषयी सर्वांना माहिती आहे की आपल्याला एक तर आधार कार्ड लागणार आहे, आधार कार्डचं ओरिजिनल किंवा पासपोर्ट किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, या तिन्ही पैकी जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे हे आपल्याला परीक्षेला प्रवेश करण्यासाठी अत्यंत असं आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट आहे, जे सर्वांना सोबत घेऊन जाणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि गरजेचं आहे। त्या खालोखात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावर विद्यार्थी बघण्यात असं आले की ते निष्काळजीपणाने या गोष्टीकडे तेवढं गांभीर्याने घेत नाहीयेत, की फोटोग्राफ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे। कारण एनटीएने सांगितलंय। आणि फोटोग्राफी कसा असावा, तो रिसेंट असावा, कलर असावा आणि त्याचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असावं। ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, ह्या तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। फोटो जो हवाय रिसेंट, कलर्ड आणि व्हाईट बॅकग्राऊंड। जर फोटो नसेल तर कदाचित तुम्हाला एक्झाम सेक्शनमध्ये, एक्झाम हॉलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे जशा 3 गोष्टी नमूद केलेल्या आहेत की तुमचं हॉल तिकीट, सोबत तुमचा आयडी प्रूफ आणि तुमचे फोटोग्राफ, ह्या 3 प्रायमरी गोष्टी आहेत जर आपल्याला त्या एक्झाम हॉलमध्ये किंवा ते जे एक्झाम सेंटर आहे तिथे प्रवेश मिळण्यासाठी। सोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की रिपोर्टिंग टाइम। आता जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या परीक्षेचा जो वेळ आहे तो 2 ते 5 असणार आहे आणि साधारणतः 1:30 नंतर कोणालाही प्रवेश करता येणार नाहीये परीक्षा हॉलमध्ये किंवा परीक्षा सेंटरमध्ये। पण तत्पूर्वी आपल्याला रिपोर्ट करायचं आहे आपल्या सेंटरला। ते तुम्ही जेवढं लवकर होईल तुम्ही जाऊन त्या ठिकाणी सेंटरला रिपोर्ट करा। कारण विद्यार्थ्यांना आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ऊन देखील वाढलेलं आहे। एक्झाम सेंटर आपल्या घराच्या जवळ असू शकतं किंवा कुठेतरी लांब असू शकतं। कदाचित काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक्झाम सेंटरला जाऊन भेट दिलेली असेल, पण जे विद्यार्थी बाहेर गावाहून सिटीमध्ये येत आहेत, ज्यांना एक्झाम सेंटरची कल्पना नाहीये, कारण ऊन देखील आहे, परत सोबतच तुम्हाला काही तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला रिक्षा करावा लागेल, बसने ट्रॅव्हल करावं लागेल, तिथे तुमचा वेळ जाऊ शकतो। त्यामुळे माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं हेच आहे, आवर्जून सांगणं आहे की तुम्ही एक्झाम सेंटरला जेवढं लवकर होईल, शक्य होईल तुम्हाला पोहोचाल तेवढं तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा। तिथे जाऊन तुम्हाला कुठे थांबता आलं तरी काही हरकत नाहीये, पण लवकर पोहोचला तर तुम्हाला एक्झाम सेंटर बघण्यात येईल। तुमचा जो एक मनातला धाकधूकपणा असते, भीती असते, ती थोडीफार कमी व्हायला तुम्हाला मदत होईल। सोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की सायनिंग आन्सर शीट। सायनिंग आन्सर शीट म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला आन्सर शीट मिळणार आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वेळा साइन करणं महत्त्वाचं आहे। जसं की सांगितलेले आहे या ठिकाणी की वन्स ॲट द बिगिनिंग अँड अगेन ॲट द कन्क्लुजन ऑफ द एक्झाम।
हा देखील महत्वाचा मुद्दा आहे की जो तुम्हाला OMR शीट फिल करताना लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. सोबतच काय, एक्झाम ड्युरेशन 180 क्वेश्चन्स 180 मिनिट्स. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो पॅटर्न आता यावेळेस नवीन NTA ने दिलेला आहे की 180 प्रश्न 180 मिनिटांमध्ये. मागच्या वर्षी काय झालं होतं याबाबत आपल्या सर्वांना कल्पना आहे, त्या खोलात मी जाणार नाहीये. पण यावर्षी परिस्थिती काय की 180 प्रश्न ठेवलेत NTA ने आणि 180 मिनिटं ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की फिजिक्स केमिस्ट्री साधारणतः नीटच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी अवघड जात असतं. बायोलॉजी आपल्याला सोपं जातं कारण आपल्याला डॉक्टर बनायचं आपलं आवडच त्या क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचा जो टाइम मॅनेजमेंटचा जो मॅक्सिमम मुलांच्या तक्रारी येतात त्या येतात फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. त्यामुळे माझं तुम्हाला सर्वांना आवर्जून हेच सांगणं आहे की तुम्ही टाइम मॅनेजमेंट देखील त्याच पद्धतीने करा जेणेकरून 180 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला बायोलॉजी हा शिक्षण लवकरात सोडवता येईल. सोबतच फिजिक्स कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तिथे तुम्हाला थोडा वेळ जाईल आणि केमिस्ट्रीमध्येही काही कॅल्क्युलेशन असतात तिथे तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे ह्याची देखील तुम्हाला पूर्णपणे तयारी करावी लागणार आहे. मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपण केलेली आहात कारण आपण 2 वर्ष झाली यासाठी प्रामाणिक सर्वजण मेहनत करत आहात. पण अजून महत्वाचा मुद्दा, हा जो मुद्दा आहे या ठिकाणी जो सांगितलेला आहे की या गोष्टींवरती देखील आपल्याला गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांनो अभ्यासाच्या आहेत, थेअरीच्या आहेत, त्या तुम्ही केलेल्या आहेत. त्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये. तुमच्या पालकांनी देखील तुम्हाला 2 वर्ष पुरेपूर अशी मदत केलेली आहे. तुमचे जे गुरुवर्य असतील, कॉलेजमध्ये असतील, तुमच्या क्लासेसमधील असतील, सर्व शिक्षकांनी देखील तुम्हाला इत्थंभूत प्रकारे मदत केलेली आहे. आता राहिली गोष्ट काय आहे, की उद्याचे तुमच्या परीक्षेचे 180 मिनिट, 2 वर्षात जे काही तुम्ही शिकलेले आहात, ते सर्व काही तुम्हाला 180 मिनिटांमध्ये अप्लाय करायचं आहे. आणि ते कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला त्या 180 मिनिटांमध्ये पूर्णपणे शांत राहून फोकस्ड राहून तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो पेपर हा सोपाच असतो. जसं तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क देखील पडतात. 700 प्लस मार्क पडणारे अनेक विद्यार्थी असतात दरवर्षी. त्यामुळे परीक्षा पॅटर्न परीक्षा सोपीच आहे. तिथे फक्त जो कस लागणार आहे तो लागणार आहे तुमच्या मेंटॅलिटीचा. तुम्ही कशा पद्धतीने त्या परीक्षेला सामोरे जातात, तुमचं त्यावेळेस असणारा अप्रोच, तुमचं त्यावेळेस असणारं एक्झाम हॉलमधील वातावरण किंवा तुम्ही स्वतःला त्या 3 तासामध्ये कशा पद्धतीने मोटिवेटेड ठेवतायत, यु नो कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला हायड्रेटेड ठेवतायत. कारण आता उन्हाळ्याचा दिवस आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलंय. त्यामुळे तुम्हाला जेवण देखील एक हलकं-फुलकं जेवण करण्या सकाळी, दुपारी देखील जेवण करताना एक हलकं-फुलकं जेवण करा जेणेकरून तुम्हाला या 3 तासामध्ये झोप नको यायला. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी बाळगणं गरजेचं आहे. जसं की अजून महत्वाच्या जर तांत्रिक गोष्टी सांगायच्या झाल्या तर कुठलीच इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत तुमच्या घेऊन जाऊ नका. पाण्याची बॉटल तुम्हाला घेऊन जायची असेल तर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल ठेवा जी तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये ते अलाउ करतील सोबत ठेवायला. सोबतच इलेक्ट्रॉनिक गॅजेट आपल्याला अवॉइड करावंच लागणार आहे. ते लोक आतमध्ये तुम्हाला घेऊन जाऊच देत नाहीयेत. पण लवकरात लवकर जाऊन सेंटरला रिपोर्ट केला तर तुम्हाला थोडा वेळ सेंटर बघण्यात येईल. लवकर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता. आन्सर की तुम्ही व्यवस्थित फिल करू शकतात. आणि ज्या काही गाईडलाईन्स तुम्हाला NTA देणार आहे किंवा जे काही रेग्युलेशन्स आहेत ते व्यवस्थित शांतपूर्ण पद्धतीने वाचा. कारण तुमचा 90% जो पेपर आहे विद्यार्थ्यांना 90% माइंडसेट हे पेपर सुरू होण्या अगोदरच असतं. शेवटी मग फरक राहतो फक्त क्वेश्चन वाचणं, त्याचा आन्सर टिक करणं. पण त्या अगोदरची जी काही पूर्वतयारी आहे, जो चांगल्या पद्धतीने करतो विद्यार्थी मित्रांनो, तोच विद्यार्थी 720 पैकी 720 या इमॅजिनरी फिगरला गवसणी घालू शकतो किंवा तुमची जी काय फिगर असणार आहे. मला माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा हा व्हिडिओ बघणाऱ्याचं स्वप्न हेच आहे की सर माझा एक आयडियल स्कोर हा 650 प्लस असावा. कारण सर मला एम्स हवंय. मग तुमचं एम्स दिल्ली असेल किंवा बाकीचे तुमचे जे काही ड्रीम कॉलेजेस असतील, कोणी महाराष्ट्रासाठी JBMS साठी प्रयत्न करत असेल, कोणाला पुण्यामध्ये यायचं असेल ससूनला, असे प्रत्येकाचे ड्रीम कॉलेज ठरलेले आहेत. पण या सर्वांसाठी तुम्हाला कस लागणार आहे जसं मी सांगितलं पूर्वतयारी. त्याच अनुषंगाने हे शेवटचे 3 मुद्दे आहेत की तुम्हाला काम राहणं खूप गरजेचं आहे की जेवढं तुम्ही 3 तास, तो जो 4 ते 5 तासाचा वेळ आहे रविवारचा तुमचा, तुम्हाला खूप शांतपणे एकदम कामली तुम्हाला त्याशी डील करायचंय. सोबतच जो युनिफॉर्म तुमचा आहे, गाईडलाईन्स ऑलरेडी एनटीएने दिलेल्या आहेत तुम्हाला. युनिफॉर्म देखील तुम्हाला जेवढं सुटसुटीत राहता येईल, जेवढं तुम्हाला साधा हाफ टी शर्ट असेल किंवा जेवढं तुम्हाला एक कॅज्युअल साधा लुक ठेवता येईल, जेवढी तुम्हाला फ्री राहता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. त्यामुळे तोही एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्या खालोखाल काय की केअरफुली फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स. माझा देखील व्यक्तिगत अनुभव आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण मी सुद्धा ह्या सर्व स्पर्धा परीक्षांमधून गेलेला एक तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे. तर माझं एक तुम्हाला सांगणं आहे आवर्जून, एक मोठा भाऊ म्हणून, एक गाईड म्हणून किंवा एक मित्र म्हणून, की जो तुमचा पेपर येतो किंवा जे इन्स्ट्रक्शन दिले जातात पहिल्या पानावरती किंवा जी आन्सर शीट वरती इन्स्ट्रक्शन असतील
हे तुम्ही 2 ते 3 वेळा वाचायला काहीच हरकत नाहीये. कारण वेळ खूप असतो आपल्याकडे पुष्कळ पेपर सुरू होण्या अगोदर. त्यामुळे तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुमची चूक होणार नाही. कारण विद्यार्थी काय करतात, कुणी बबल करण्यामध्ये चूक करतात, कुणाचा बबल मागे-पुढे होतो. कारण त्यावेळेस ते वातावरण तसं असतं. मनामध्ये थोडीफार भीती असते. आयुष्यातला पहिला हा तुमचा सर्वात मोठा पेपर असणार आहे. जेणेकरून ज्याच्यावर तुमचं करिअर निर्भर आहे त्या 180 मिनिटामध्ये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जेवढं शांत राहून सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो कराल, तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये असलेले जे इन्व्हिजिलेटर्स आहेत, ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगत असतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणेच शांत डोकं ठेवून तुम्हाला त्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. सोबतच जो लास्ट मुद्दा आहे टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट इज द रिअल की टू सक्सेस. शेवटी 180 मिनिटं आहेत, 180 प्रश्न आहेत. 3 विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. त्याच्यामध्येही बायोचा जर विचार केला तर बॉटनी आणि झूलॉजी. अशा पद्धतीने एकंदरीत ह्या 4 विषयांचा सांगड त्या 180 मिनिटामध्ये तुम्हाला सर्वांना मॅनेज करायचंय. मला कल्पना आहे 2 वर्ष तुम्ही सर्वजण या कितीतरी मॉक टेस्ट आपण लोकांनी दिलेल्या आहात. तुम्ही पीवायक्यूची प्रॅक्टिस केलेली आहे. तुमची रिव्हिजन चांगली झालेली आहे. तुम्ही पूर्वतयारी तुमची सर्वांची चांगली आहे. प्रत्येकाला आपला ॲव्हरेजही माहिती आहे, की सर माझं ॲव्हरेज 500 आहे, माझं 600 आहे, माझं सर 750 आहे, 700 आहे. त्यामुळे ते जे तुमचं ॲव्हरेज आहे तुमच्या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनो त्या आसपासच 100% तुमचं असणार आहे. पण हा व्हिडिओ आणि याच्यातून जे तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहेत नवीन, जे काही तुम्हाला चांगले पॉइंट्स मिळतायत, जर व्यवस्थित तुम्ही ऐकलेत, फॉलो केलात तर 100% तुमच्या ॲव्हरेजपेक्षा देखील चांगले मार्क तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 600 प्लस, 650 प्लस हे काही बेस्ट टार्गेट असतात मुलांसाठी ज्यांना एम्समध्ये ॲडमिशन घ्यायचंय आणि ज्यांचं जर एम्स दिल्ली टार्गेट असेल, तर तुम्हाला 700 प्लसकडे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. या सगळ्यांसाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं आहे. येणारे उद्याच्या परीक्षेचे 4 ते 5 तास आपल्याला खूप गांभीर्याने, शांततापूर्वक सगळ्या डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जाणं आहे. पालकही आपल्या सोबत असणार आहेत. पालकांचाही आपल्याला पुरेपूर त्या ठिकाणी सपोर्ट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींची बारकाईची आपण काळजी घ्या. जे काही मुद्दे तुम्हाला वाटतं मी विसरू शकतोय ह्या सगळ्या तयारीबाबत ते कुठेतरी हातावर लिहून ठेवा कुठल्यातरी कागदावरती जेणेकरून परीक्षेला घरून निघताना या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत असाव्यात. तुमचं आयडी कार्ड, हॉल तिकीट, तुमची पाण्याची बॉटल, तुमचा जो काही टिफिन असेल, तुमचा युनिफॉर्म, सोबतच लागणारे तुमचं पेन्स असतील, बॉल पेन ज्याच्याने तुम्ही ओएमआर फिल करणार आहात. या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत 10-15 ॲटम्स जे काही आयटनरीज आहेत त्या सगळ्या तुम्ही एका कागदावरती नोट डाऊन करून त्या दिवशी घरून निघतानाच एक एक गोष्ट टिक करत चला, की आयडी कार्ड घेतलंय, आयडी प्रूफ घेतलंय, ॲडमिट कार्ड घेतलंय, हार्ड कॉपी घेतलीये, फोटोग्राफ पण मी घेतलाय. चेकलिस्टला टिक केलं तर तुम्हाला अजून सोयीस्कर राहील, की कुठलीच गोष्ट तुम्ही विसरणार नाहीत. आणि घरी लवकर निघालात घरातून तर लवकर तुम्ही सेंटरलाही पोहोचाल. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो जाताना एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे, की नीट 2025 एनटीएने देखील यावर्षी सगळ्या ज्या सुरक्षेच्या बाबी आहेत त्या सर्वांची त्यांनी काळजी घेतलेली आहे, की मागच्या वर्षी झालेला जो प्रकार आहे तो यावर्षी घडणार नाही यासाठी देखील एनटीएने किंवा भारत सरकारने देखील खूप कठोर पावले उचललेली आहेत. तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो यावर्षी येणारा जो पेपर आहे हा एकदम चांगल्या पद्धतीने सगळे लाखो विद्यार्थी भारतातून महाराष्ट्रातून सोडवणार आहेत. त्यांच्यापैकी आपण देखील एक चांगला ॲस्पिरंट म्हणून महाराष्ट्रातून चांगला स्कोर घेऊन येणार आहेत याबाबत मला कुठलीच शंका नाहीये. आय होप विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमधून आपल्याला काही चांगले मुद्दे मिळाले असतील, जे तुमच्या येणाऱ्या करिअरमध्ये ह्या नीटच्या जर्नीमध्ये तुम्हाला निश्चितच मदत करतील. तर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पल्सच्या टीमकडून करण्यात आलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. जेणेकरून तुमची उद्याची ही जी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये तुमचं करिअर ठरणार आहे त्यासाठी आमच्या एक्झाम पल्सच्या टीमकडून आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.